पैठणमध्ये कॉपी रोखण्यासाठी चारही बाजूला खोदण्यात आले मोठे चर। कॉपीमुक्त अभियानासाठी शाळेनं लढवली अनोखी शक्कल। छत्रपती संभाजी राजांच्या शौर्याने पावन झालेल्या धर्मवीर गडाचा जीर्णोद्धार करावा, माजी खासदार राहुल शेवाळे यांची पत्राद्वारे मुख्यमंत्र्यांकडे मागणी। हिंगोलीच्या गोरेगाव येथे 19 वर्षीय तरुणीची हत्या, आरोपी तरुणाला गोरेगाव पोलिसांनी घेतलं ताब्यात। अभयारण्य प्रकल्पग्रस्तांचे आंदोलन 43व्या दिवशी सुरूच। आंदोलनाला श्रमिक मुक्ती दलाचे नेतृत्व व डॉक्टर भारत पाटणकरांचे मार्गदर्शन। वर्धा शहरात हमी दरामध्ये सीसीआयची कापूस खरेदी सरकारने सुरू करावी, कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापतीची मागणी। कोल्हापुरात स्वाभिमानी शेतकरी संघटना आक्रमक, कृषी मंत्र्यांच्या शेतकऱ्यांसंदर्भातील वक्तव्यावरून आक्रमक। माजी नगरसेवकाचे घर फोडले, नाशिक रोडच्या शिखरेवाडी परिसरातील घटना। 28 तोळांचे खरतर दागिने अज्ञात चोरट्याने लांबविले। हिंगोली जिल्ह्यात तलावांच्या पाणी पातळीत कमालीची घट, 27 तलावांपैकी 20 तलावांमध्ये 50% कमी पाणीसाठा। पुणे महापालिकेच्या 1500 कर्मचाऱ्यांना इन्कम टॅक्स विभागाकडून दंड, तब्बल 45 कोटी रुपयांचा आकारण्यात आला दंड। नवी मुंबईच्या नेरूळमधील धक्कादायक घटना, चिंचोली तलावात सापडला 30 वर्षीय महिलेचा मृतदेह। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।